चारुलता चौधरी, वैज्ञानिक अधिकारी, भूकंप डिव्हिजन, नाशिक। मॅडम, आपल्याला या परिसरामध्ये जे भूकंपाचे धक्के लागले असं आम्ही म्हणतोय, त्याबद्दल आपलं काय मत आहे? ॲक्च्युअली कसं आहे की भूकंप हे पावसाळ्यानंतर जे पोअर प्रेशर तयार होतं ते त्याच्यामुळे होणारे जे बबल्स ते बर्स्ट होण्यामुळे हे भूकंप सदृश आवाज होतात। आणि सध्या तरी असंच अनुभवायला येत आहे की कारण याला मालिका नाही आहे, त्यामुळे सध्या तरी आपण भूकंप सदृश असंच म्हणूया या इव्हेंटला। तर बऱ्यापैकी नागरिकांच्या मनातली सर्व भीती दूर केली आणि या छोट्याशा इव्हेंटने घाबरून जाऊ नये असं मला तरी वाटतंय। मॅडम, किती पॉईंटचा, किती रिक्टर स्केलचा भूकंप झाला तर घाबरण्यासारखं असतं? 4.5-5 नंतरचा भूकंप हा घाबरण्यासारखा असतो। 7-8 नंतरचा आपण सेव्हियर असंच म्हणतो, कारण त्याने संपूर्ण डॅमेज होण्याची इंटेन्सिटी जास्त असते त्याची। या परिसरामध्ये तो विषय नाही। आणि नंदुरबार जिल्ह्याला तसा इतिहास पण नाही आहे। माझ्याकडे जो काही डेटा आहे 3-4 भूकंप आहेत, पण ते ह्या परिसरातले नाही आहे आणि अबोव 3चे पण नाही आहेत। भविष्यात भूकंप व्हायची शक्यता? सर, आपण प्रेडिक्शन किंवा प्रिव्हेंट आणि कंट्रोलही करू शकत नाही, त्याच्यामुळे सांगता येत नाही।